तर नमस्कार मित्रांनो, आजपासून आम्ही पहिला ब्लॉग सुरू करत आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटेल. थँक्यू. काय हो, ब्लॉगची सुरुवात तर केली तुम्ही, पण आज काय दाखवणार तुम्ही सगळ्यांना? काय दाखवणार? सांगा काहीतरी, तर कसं काय बघतील मग ते पुढं. आज आपण रोज महादेवांना पाणी घालतो, बरोबर? तर त्याच्यामुळं आपण जे पण त्यांना वाहतो त्याच्यामुळं त्यांच्या आसपास भरपूर झाडं उगवले आणि एवढ्या कडक उन्हामध्ये ते सगळी झाडं त्यांना सावली देत आहेत. तुला मी दाखवतो. हे बघ, हे मूगची झाडं. इकडे इकडून दाखव, झूम कर. कर zoom. बघ त्यांची याची सावली कशी पडली हे बघा, है ना? असले किती सुंदर भारी दिसतंय. वाटतंय. किती सुंदर. आता मी तुम्हाला दाखवते ते जवळून कसं दिसतंय. आम्ही रोज आहे ना त्याला मूग, साखर, तांदूळ सगळं वाहत असतो. तर हे सगळे जे आलेत ना, हे मूगचे झाड आहेत. ते एवढे छान दिसत आहेत आणि त्याच्यामुळं महादेवांवर सावली येते. तर बघा, एवढे छान वाटतंय ना की बस बघतच राहावं असं वाटतं. तुम्हाला कसं वाटतंय सांगा कमेंटमध्ये. संध्याकाळी ना मी यांच्यासाठी हा ज्यूस टाईप बनवलं होतं, कारण खूप दिवसाचा एक आंबा राहिला होता फ्रीजमध्ये आणि ते सारखं मला म्हणत होते की मला त्याचं मस्तानी किंवा काहीतरी बनवून दे. सो म्हणलं चला आज बनवू आणि आता मी त्यांना नेऊन देते, बघते काय बोलतात. क्रीम. हा, एक नंबर. याला जर फ्रीज केलं ना तर त्याची आईस्क्रीम कशी लागेल. आईस्क्रीम तर हो एक नंबर. हे तू घरची क्रीम टाकली आहे. वा, क्रीम बनली आपली माहिती. दुधाची साय. एक नंबर. खूप भारी झालंय ना हे. म्हणजे वाटत नाही घरी बनवलंय, आहे तर सारखं वाटतंय एकदम. कसं वाटलं मग तुम्हाला सरप्राईज? एक नंबर आणि थंड, मस्त वाटतंय. तुम्हाला वाटलं होतं मी तो आंबा आता फेकूनच देते की काय? खरंच खूप छान झालं. आता घरची असले असते ना नुसतं खात राहिले असते. आता जेवायला काय पाहिजे अजून स्पेशल? शिंगोळे. शेंगोळे. ठीक आहे, लगेच बनवू का? ठीक आहे, बरं. शेंगोळ्यांना फोडणी द्यायची आता. थोडंसं लसूण टाकलाय, त्यानंतर जिरे, मोहरी. अजून अजून गॅस किती याच्यावर ठेवायचं? मीडियम. त्यानंतर हे थोडं तडतडलं ना त्याच्यात हळद, थोडंसं तिखट बनवत्या. चालेल ना? मला चालेल, तुला चालेल का? मला पण चालेल. असं थोडंसं मसाल्याचं बघ किती छान वाचायला, त्याच्यात पाणी टाकायचं. त्याच्यात मीठ टाकायचं. याला उकळी आली ना की मग त्याच्यात शेंगुळे टाकायचे. समजलं? सोपी ही रेसिपी, दिसायला अशी दिसते पण नंतर छान दिसेल. पाण्याला मस्त अशी छान उकळी आली आहे. आता हे केलेले शेंगोळे आहे ना त्याच्यामध्ये टाकून द्यायचे. थोडंसं पीठ ठेवलं होतं त्याचं हे मी असं पाणी बनवून ते पण त्याच्यामध्ये टाकणार आहे, त्याच्यामुळे अजून टेस्ट येते. आणि थोड्या वेळाने मी तुम्हाला दाखवते किती छान दिसेल आता शेंगोळ्या. मस्त अशी कोथिंबीर टाकून घेणार आहे. जेव्हा मी शिजायला टाकलं होतं तेव्हा नुसतं पाणीसारखं दिसत होतं, असं तुम्हाला वाटलं असेल. पण आता बघा आता कसे दिसत आहे हे. आता कलर पण चेंज झाला आहे आणि पाणी पण थोडंसं घट्ट झालं आहे आणि हे एवढं भारी लागणार आहे ना आता.
तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडलं की नाही ही शेंगोळीची रेसिपी. घ्या तुम्हाला. मस्त झाल्या. ती सगळ्याची गेली का ग? ती पण पिठाची सगळ्याचे केले. मस्त झाल्या. तू जास्त झालं असणार. मजा येईल खायला. आता तुम्ही पोटभर खाऊ शकता. येस. आंघोळीला गेलो, दुपार झाली, आईस्क्रीम खाल्लं. आता संध्याकाळ झाली, जेवण केलं, वापस आईस्क्रीम खाल्लं. दाताचं रूट कॅनल झालंय तर तुम्हाला हेच भेटलंय. रास्बेरी, व्हॅनिला आणि मँगो फ्लेवर मिक्स आहे. वाव. दुपारचे एक छान होती मँगोवाली, आत्ताची कोणती छान आहे काय माहिती. यम्मी. अरुणची आईस्क्रीम लईच भारी निघाला. खूपच मस्त. दाताचं रूट कॅनल झालं म्हणून एकटंच आईस्क्रीम खाणार आहे का? मला तीच नको, मला दुसरी पाहिजे. एकच आणली आहे, एकच खाल्ली. चला तर मग आता आम्ही तारक मेहता बघतोय. दाखव तिकडे तारक मेहता. आणि आईस्क्रीम, मस्त आईस्क्रीम एन्जॉय करतोय. तर तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा. आणि तुम्हाला आवडेल का अजून असे ब्लॉग बघायला आम्हाला नक्की सांगा. थँक्यू. बाय बाय. गुड नाईट.